सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स। सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या निवडणुकीत अखेर छुप्या पॅनलचा विजय झालाय। दरम्यान स्पष्ट भूमिका मांडत उघड पॅनल टाकून निवडणूक लढवणाऱ्या वायंगणकर पॅनलच्या 2 उमेदवारांचा या निवडणुकीत मोठ्या फरकाने विजय झालाय। जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं। पत्रकारांची भूमिका ही स्पष्ट आणि सडेतोड असावी याच हेतून एका विशिष्ट विचारानं ज्येष्ठ पत्रकार संतोष वायंगणकर यांच्या नेतृत्वाखालील पॅनल या निवडणुकीच्या रिंगणात उतरलं होतं। सर्वच पत्रकार बांधवांसमोर या पॅनलनं आपली उघड भूमिका मांडली होती। मात्र प्रतिस्पर्धी उमेदवारांनी छुपं पॅनल करत पत्रकारितेच्या आचारसंहितेचा भंग केला। वायंगणकर पॅनलला मिळत असलेला वाढता पाठिंबा पाहून अखेरच्या रात्री काही प्रतिस्पर्धी उमेदवारांनी कास्टिझमचा वापर करत बरीच मतं आपल्या घशात घातली। छुपं पॅनल करत पारदर्शी आणि निर्भीड पत्रकारितेचा गळा घोटला। तरीही या निवडणुकीत स्पष्ट भूमिका आणि उघड पॅनल टाकून पत्रकार बांधवांसमोर आलेल्या वायंगणकर पॅनलनं उज्ज्वल नारकर आणि रमेश जोगळे हे तरुण भारतचे 2 उमेदवार मोठ्या फरकानं निवडून आणले। मात्र पत्रकारांच्या या वैचारिक लढाईत अखेर छुप्या पॅनलचा विजय झाला। एकूण 331 पैकी 324 इतकं मतदान झालं। एकूण 6 जागांसाठी 12 जण रिंगणात उतरले होते। अटीतटीच्या या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी गणेश जेटे आणि संतोष वायंगणकर यांच्यात चुरशीची लढत झाली। यात गणेश जेटे 22 मतांनी विजयी झाले। सचिव पदासाठी सागर चव्हाण आणि उमेश तोरसकर यांच्यात लढत झाली। यात सागर चव्हाण यांना 135 तर उमेश तोरसकर यांना 188 मतं मिळाली। 53 मतांनी उमेश तोरसकर विजयी झाले। खजिनदार पदासाठी महेश सरनाईक संतोष सावंत यांची लढत झाली। संतोष सावंत यांना 164 तर महेश सरनाईक यांना 160 मतं मिळाली। संतोष सावंत 4 मतांनी विजयी झाले। सहसचिव पदासाठी देवयानी वरसकर मनोज वारंग यांच्यात लढत झाली। यात देवयानी वरसकर 101 मतांनी विजयी झाल्या। उपाध्यक्ष पदासाठी तिरंगी लढत झाली। उज्ज्वल नारकर नंदकिशोर महाजन रमेश जोगळे हे 3 उमेदवार रिंगणात होते। यात रमेश जोगळे उज्ज्वल नारकर विजयी झाले। नारकर यांना 237 जोगळे यांना 268 तर महाजन यांना 91 मतं मिळाली। एकंदरीतच छुप्या पॅनलनं कास्टिझमसारख्या कूटनीतीचा वापर करत जिल्हा पत्रकार संघाची निवडणूक जिंकली।